Dear students, today we are going to study 3.5 Great Scientists. This lesson is actually a story about a well known scientist, Michael Faraday. So let's start our lesson. Great scientists are persevering and never deterred by difficulties. जे महान वैज्ञानिक असतात ते खूपच जास्त चिकाटीने आपलं काम करतात आणि दे नेवर गेट डेटर्ड बाय डिफिकल्टीज. डेटर्ड मीन्स नाउमेद होणे किंवा हताश होणे, डिसअपॉइंट होणे. सो दोज हू आर ग्रेट सायंटिस्ट, सो दे आर ऑलवेज परसिवर्ड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ परसिवरिंग? चिकाटी. तर ते खूप जास्त जिद्दी असतात. दे आर स्टिक टू देअर हार्डवर्क. दे नेवर गिव्ह अप, as well as they never get disturbed or never get disappointed by any kind of difficulties. What they do exactly opposite. What they do generally, they continue their work. They consistently work very hard. So let's start the lesson now. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors. Michael Faraday is regarded as the most distinguished. Distinguished means what? Well known, उल्लेखनीय, ज्याला आपण म्हणू शकतो पॉप्युलर. ही इज द व्हेरी पॉप्युलर, ही इज व्हेरी डिस्टिंग्विश सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर, संशोधक ऑफ मॉडर्न टाइम्स. And his work on electricity is still a subject of study, and whatever he worked on electricity, it is still a subject of study, means it is still studied by many people in the form of Faraday's laws, and it is known as Faraday's laws. His subject of electricity is whatever he invented, or the work he did on electricity, it is known as Faraday's laws. But few know his inspirational life story. But very few people generally know about his inspirational life story. Means his life is so inspirational that if we going to study about him, we will certainly get inspired by his story, which is all about courage and fighting against the odds. His story is full of courage and fighting against all odds, all difficulties in his life. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. मायकल फॅरेडेचा जो जन्म झाला होता गरीब घरामध्ये झाला होता, गरीब कुटुंबात झाला होता. आणि लंडनचं जे उपनगर आहे, सबर्बन एरिया मीन्स लंडनचा जो सबर्ब एरिया, उपनगरीय क्षेत्र आहे, जो खूप जास्त घाणेरडा म्हणू शकतो, शहरा इतका स्वच्छ नाही आहे, अशा एरियामध्ये त्याचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. लहानपणी त्यांना एक स्पीच डिफेक्ट होता, बोलताना त्यांना एक प्रॉब्लेम होता. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट, मीन्स ही कुड नॉट प्रोनाऊन्स आर. Okay, he could not even say his own name and would call himself Faraday instead of Faraday. Means he had a particular speech defect. He could not pronounce R properly. Because of that reason, other children laughed at him and teachers did not help him either. इतर मुलं त्याच्यावर हसायची आणि शिक्षक सुद्धा त्याला काही मदत करू शकत नव्हते. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. आणि जेव्हा तो 12 वर्षाचा होता, त्याच्या आईला नाईलाजाने त्याला शाळेतून काढावं लागलं. ओके, अँड दिस वॉज द एंड ऑफ हिज फॉर्मल एज्युकेशन. त्यांचं जे शिक्षण होतं इथपर्यंतच होतं, इथे त्यांचं शिक्षण थांबलं. At 13, however, he started working with the book binder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. ही वॉज ॲक्च्युली वर्किंग विथ द बुक बाइंडर. एका बुक बाइंडरकडे, म्हणजे पुस्तक बनवणारे जे असतात, पुस्तक छापल्यानंतर पुस्तकांना जे जातं, पुस्तक एका पर्टिक्युलर पेजेस वाईज लावलं जातं, दॅट इज कॉल्ड बुक बाइंडिंग. सो एका बुक बाइंडरकडे बाइंडिंगचं काम ते करायचे. ही यूज टू बाइंड हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे. शेकडो पुस्तकं दिवसभरात बाइंडिंग करायचे. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. आणि रात्रभर तिथेच थांबून ती पुस्तकं वाचून काढायची. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. तर रीडिंग एक प्रकारचं त्यांच्यासाठी एक ऑब्सेशन झालं. ऑब्सेशन मीन्स वॉट? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमागे वेडेपिसे होतो, म्हणजे त्या गोष्टीशिवाय आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही, दॅट पर्टिक्युलर मेंटल स्टेट इज कॉल्ड ऑब्सेशन. ओके, सो रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. ही कुड नॉट थिंक एनिथिंग अपार्ट फ्रॉम रीडिंग. ही एन्जॉयड रीडिंग अ लॉट, अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन ही लव्ड रीडिंग व्हेरी मच. वन डे he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एक दिवस त्यांच्याकडे एक पुस्तक आलं इलेक्ट्रिसिटीवर, जे त्यांच्या मास्टरला कोणीतरी बाइंडिंगसाठी दिलं होतं. सो ही स्टार्टेड रिडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड, कम्प्लिटली एंगेज, एनग्रॉस्ड इन दॅट बुक. त्या पुस्तकामध्ये ते पूर्णपणे मग्न झाले.
दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हे त्यांचं पहिले ओळख होती. पहिल्यांदा त्यांनी इलेक्ट्रिसिटी या विषयाला त्यांनी पूर्णपणे पहिल्यांदा त्यांना इलेक्ट्रिसिटी हा विषय कुठेतरी पाहायला मिळाला. विच सून बिकेम लाईफ लाँग फॅसिनेशन अँड इट बिकेम हिज लाईफ लाँग फॅसिनेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅसिनेशन? अट्रॅक्शन. ओके. तर आयुष्यभराचं एक आकर्षण ते त्यांचं झालं. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. 21 वर्षाचे होते. आता ही गरीब होते. वन्स अ फ्रेंड गिव्ह हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनोन्ड केमिस्ट हम्फ्री डॅवी ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. एकदाची गोष्ट आहे. फॅरेडे 21 वर्षाचा होता, पण तरीही गरीबच होते ते. एकदा त्यांच्या एका मित्राने त्यांना एक तिकीट दिलं होतं. फ्री तिकीट होतं ते, ऑब्विसली, कारण की फॅरेडे ते सगळं अफोर्ड नव्हतं करू शकत, एवढे मोठे महाग लेक्चर्स अटेंड करणे. विच वॉज अ पब्लिक लेक्चर. ते पब्लिक लेक्चर होते. अँड अ डेमॉन्स्ट्रेशन, एक प्रदर्शन केलं जाणार होतं बाय द रिनोन केमिस्ट, रिनोन पॉप्युलर, ज्यांचं नाव होतं हम्फ्री डॅवी, जे लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन आणि लेक्चर देणार होते. So Davy's work on chemical and electrical lighting was the subject of conversation among the scientists of that age. तर त्या काळातले जेवढेही सायंटिस्ट आणि जेवढेही लोक आले होते त्यांच्यासमोर जे डेव्ही होते ते आपल्या केमिकल आणि इलेक्ट्रिकल लाइटिंग यावर लेक्चर देणार होते. त्यावेळेसच्या त्या काळातल्या इतर सायंटिस्ट समोर. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आणि जवळपास 70 वर्षांनंतर सेम कामावर अटलांटिक ओशनच्या पलीकडे म्हणजे USA मध्ये याच कामामुळे थॉमस एल्वा एडिसनला पहिला इलेक्ट्रिक बल्ब बनवता आला. त्याच्यामागे कुठेतरी आपण डेव्हीचं जे वर्क होतं ते आपण रिस्पॉन्सिबल समजू. That day in 1812, Faraday was spellbound by the Davy's lectures. What is the meaning of spellbound? Spellbound means पूर्णपणे मंत्रमुग्ध होणे. Completely called captivated by Davy's lecture. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. He started taking the particular notes, means whatever the lecture was going on. Okay. So he just started taking notes of that particular subject of mysterious force of electric fluid. Fluid means liquid. He was fluid means which generally flows, जे वाहतं, that is called fluid. He was so engrossed in the lecture, ते इतके मग्न झाले होते त्या लेक्चरमध्ये, that he forgot to applaud with rest of the crowd. ते इतके मग्न झाले होते नोट्स आणि त्या सगळ्या याच्यामध्ये की ते पूर्णपणे विसरून गेले अपलॉड करायचं, टाळ्या वाजवायच्या, कारण की इतर गर्दीतले सगळे लोक टाळ्या वाजवत होते डेव्हीसाठी. बट ही इवन फॉरगॉट टू अपलॉड बिकॉज ही वॉज सो इनग्रोस्ड इन दॅट सब्जेक्ट. ते मग्न झाले होते त्या विषयात. वेन ही वेंट बॅक, हिज नोट्स वर सो कॉम्प्रिहेन्सिव्ह. जेव्हा ते परत आले घरी तर त्यांनी काढलेले नोट्स इतके कॉम्प्रिहेन्सिव्ह होते. विच इन्क्लुडेड ईच अँड एव्हरीथिंग, सर्वसमावेशक सगळं काही होतं त्या नोट्समध्ये. जे डेव्हीने सांगितलं इट वॉज कम्प्लिटली इन दोज पर्टिक्युलर नोट्स. दॅट ही बाउंड दॅम इन टू अ बुक. आणि मग त्यांनी त्या नोट्सना एका पुस्तकाच्या रूपामध्ये बाइंडिंग केलं. अँड मिनिंग टू गिफ्ट टू डेव्ही समडे. आणि त्यांनी ठरवलं की एक दिवस हे पुस्तक आपण डेव्हीला गिफ्ट द्यायचं. फॅराडे डिसाइडेड दॅट day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist. आणि फॅराडेने त्या दिवशी ठरवलं he just not want to sell books. त्यांना फक्त पुस्तकं विकायची नाही आहे. he just wanted to be a great scientist, good enough to write his own books. इतका चांगला सायंटिस्ट बनायचं की आपण एक स्वतःचं पुस्तक स्वतः लिहू शकू. डॅव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. डॅव्हीला त्यांनी आपलं एक रोल मॉडेल समजलं होतं. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम. पण एक प्रॉब्लेम होता. he did not have the social status. फॅराडेचा काही सामाजिक जो स्तर होता तो तितकासा दर्जा जो होता, सामाजिक दर्जा, दॅट वॉज नॉट अप टू द मार्क. वाय? बिकॉज ही बिलॉंग टू अ पुअर फॅमिली. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन ही डिड नॉट हॅव सोशल स्टेटस, ही डिड नॉट हॅव मनी, ही डिड नॉट हॅव इवन प्रॉपर एज्युकेशन. बिकॉज जेव्हा ते 12 वर्षाचे होते तेव्हाच त्यांचं एज्युकेशन थांबून गेलं होतं. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, मनी ऑर एज्युकेशन टू परस्यू सायन्स. म्हणजे सायन्स कुठेतरी फॉलो करायचं, सायन्समध्ये समोर आणखी काहीतरी शिकायचं, यासाठी त्यांच्याकडे जे सोर्सेस होते ते कमी होते. फॅराडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर. त्याला वाटलं की जर आपल्याला घडवणारा जर डेव्हीसारखा व्यक्ती आपल्याला जर मिळून गेला, जो आपल्याला काय करेल, घडवेल, आपल्याला कुठेतरी समोर घेऊन जाईल, तर आपलं आयुष्य आपण सुद्धा एक सायंटिस्ट बनू शकतो. बट डेव्ही डिड नॉट अग्री इनिशियली. पण डेव्ही तयार नाही झाली सुरुवातीला. फॅराडे वॉज नॉट डिजेक्टेड. पण फॅराडे कुठेतरी डिजेक्ट नाही झाला. ही वॉज नॉट डिसअपॉइंटेड. ही डिड नॉट गेट
डिसअपॉइंटेड बाय दॅट. ते त्यांना काही असं की खूप दुःख किंवा निराश ते झाले असं नाही. ही जस्ट केप ट्राईंग. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लान इन स्टोअर फॉर हिम. पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. नशिबाने काहीतरी फॅराडेसाठी वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. अ फ्यू इयर्स लेटर अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इनसाइड डेव्हीज लॅब अँड ही वॉज टेम्पररली ब्लाइंडेड. काही वर्षानंतर जो डेव्ही होता त्या डेव्हीच्या लॅबमध्ये एक केमिकल एक्सप्लोजन झालं. एक रासायनिक थोडासा स्फोट झाला अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन त्याचे जे डोळे होते काही दिवसांसाठी त्याला काहीच दिसत नव्हतं. ओके, ही गॉट टेम्पररली ब्लाइंडेड. ही नाऊ नीडेड अन असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. त्याला आता एका असिस्टंटची गरज होती ज्याची मेमरी खूप एक्सलंट असावी, जो त्याला मदत करू शकेल. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि त्याला पटकन फॅरेडेचं आठवण आली किंवा कोणीतरी आलं होतं त्याच्याकडे फॅरेडे नावाचा. अँड देअरफोर ही डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. सो ही अपॉइंटेड Faraday as his secretary. Darwin never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. डेव्हीला कुठेतरी कधीच वाटत नव्हतं की फॅरेसारखा व्यक्ती कुठेतरी सायन्समध्ये काही करू शकतो, कारण की त्याचा सोशल स्टेटस चांगला नव्हता आणि शिक्षणही नव्हतं बरोबर. सो ही डिड नॉट बिलीव्ह इन फॅराडे. ही देअरफॉर डिसमिस फॅराडेज ॲस्पिरेशन्स अँड ॲडवाइज्ड हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग. आणि म्हणून तो नेहमी फॅराडेला फॅराडेची जी ॲस्पिरेशन होतं, जी महत्त्वाकांक्षा होती, कुठेतरी त्याला काहीतरी बनायची जी इच्छा होती, तो नेहमी त्याला डिसमिस्ड करायचा, नेहमी त्याला टाळायचा, नेहमी त्याला ॲडवाईस करायचा दॅट यू शुड गो अँड डू युअर बुक बाइंडिंग, यू कॅन नॉट बी अ सायंटिस्ट. बट फॅराडे वॉज रिलेंटलेस. पण फॅराडेसुद्धा रिलेंटलेस होता. तो अस्वस्थच राहायचा, तो थांबणाऱ्यांपैकी नव्हता. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट. पण फॅराडे दिवस रात्र अभ्यास करायचा, शिकायचा. डेव्हीच्या एक्सपेरिमेंटबद्दल तो जितकं माहीत करू शकत होता. सो ही स्टार्टेड लर्निंग ॲज मच ॲज ही कुड. सून फॅराडे बिकेम इंडिपेन्सिबल टू डेव्ही. आणि काही दिवसानंतर फॅराडे पूर्णपणे काय झाला, हे बिकेम indispensable to Devi means what? Devi even could not do anything without him. Okay, so he got completely indispensable and was promoted as his lab assistant. आणि म्हणूनच त्याला लॅब असिस्टंट अशी जो एक पद होतं त्याला प्रमोट करण्यात आलं. ही गॉट प्रमोशन ॲज अ लॅब असिस्टंट. दिस वॉज इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सायंटिफिक करिअर. आणि ही पहिली पायरी होती त्याची सायंटिफिक करिअरची. Though much of his job was now cleaning labs, at last he got to see some Davy's leading experiment. His primary job was just to clean the lab. He could not even do experiments. His first work was just to clean lab, but he started to see Davy's some leading experiments. Even then, Davy did not have much hope for Faraday. पण तरीसुद्धा डेव्हीला काही होप नव्हती फॅराडेकडनं. देन फॅराडे गॉट अनादर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. पुन्हा एक चान्स मिळाला फॅराडेला स्वतःला प्रूव्ह करायचा. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ द फेलो केमिस्ट विलियम वॉलास्टन, एक्सप्लोरिंग why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. डेव्ही एकदा आपल्या त्याचे जे फेलो केमिस्ट होते, ज्यांचं नाव विलियम वेलास्टोन होतं, त्यांच्यासोबत एक एक्सपेरिमेंट करत होते की समजा आपण एखाद्या वायरमधनं, एखाद्या पर्टिक्युलर वायरमधनं जर आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो केला तर तो वायर एक प्रकारच्या मॅग्नेटसारखा तयार होतो. तो मॅग्नेटचं काम होतो. यावर तो एक्सपेरिमेंट सुरू होता. सो दॅट एक्सपेरिमेंट वॉज कम्प्लिटली ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ऑब्वियसली द फोर्सेस वर कनेक्टेड बट नोबडी हॅड फिगर्ड आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. आता ते फोर्स त्यांनी तयार केला, पण कोणालाही हे कळत नव्हतं की कंटिन्युअसली हे सतत कसं सुरू ठेवायचं. यू कॅन कन्वर्ट इट इन टू इलेक्ट्रोमॅग्नेट बट इट वॉज टेम्पररी. इफ यू वॉन्ट टू make it continue, so how to make it happen continuously, no one could figure it out, no one could found it out. So Davy believed that if he could find out why it happened and controlled it, there could be many practical applications of the force. त्याला वाटलं की जर आपण हे सगळं करू शकलो आणि याला कंट्रोल करू शकलो तर याचे खूप सारे व्यावहारिक उपयोग आपण करू शकतो. असं डेव्हीला वाटायचं की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आपण खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो जर आपल्याला हे कळलं तर. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट. पण तो हे शोधू शकत नव्हता अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. बिकॉज ऑफ दॅट रिझन ही गॉट डिसअपॉइंटेड. ही देन टीज्ड फॅराडे आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट अँड आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. तो मुद्दाम त्याने चिडवलं कुणाला, फॅराडेला. त्याला माहिती होतं फॅराडेला काहीच येत नाही अँड देअरफोर ही जस्ट
आज फॅराडे की तू का बरं याच्यात प्रयत्न करत नाही. आफ्टर डुईंग युअर क्लिनिंग जॉब यू कॅन डू दिस एक्सपेरिमेंट इफ यू कॅन. ओके. विदिन अ फ्यू डेज फॅराडे सॉल्व द प्रॉब्लेम. आणि काही दिवसातच फॅराडेने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इनफॅक्ट ही वेंट फर्दर. तो इथेच नाही थांबला तर पुढे गेला आणखी. हे अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि त्याचा पहिला रिझल्ट होता इंडक्शन मोटर, जो आपण आपल्या बऱ्याचशा गाड्यांमध्ये किंवा बऱ्याचशा टू व्हीलर बऱ्याचशा बाईक्समध्ये वगैरे बघतो. विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इन टू द कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. ज्यामध्ये इलेक्ट्रिकल करंटला एका कंटिन्युअस मेकॅनिकल मोशनमध्ये कन्वर्ट केलं गेलं. The introduction motor, the induction motor spurred a revolution. Spurred, triggered, उत्तेजित करणे, वाढवणे, वेगाने समोर नेणे. रेव्होल्युशन, एक क्रांती घडवून आणली. फॅन्स, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन्स, फोटोग्राफ, पॉवर टूल्स, कार्स, इव्हन ट्रेन्स अँड एरोप्लेन्स इंजिन्स ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिव्हाइस. या साध्या डिव्हाइसने या सगळ्या गोष्टी आपण आज आपल्या आजूबाजूला बघतोय. सिम्पल डिव्हाइस विच वॉज बॉर्न आउट ऑफ अ मॉकरी डायरेक्टेड बाय फॅराडे. आणि हे सगळं कशामुळे घडलं? कारण की कोणीतरी मॉकरी केली होती, उपहास केला होता, मजाक उडवला होता. कोणाचा? फॅराडेचा, डवीने. आणि त्या मजाकामुळे किंवा त्या पर्टिक्युलर मॉकरीमुळे, त्या विनोदामुळे किंवा ते जे चिडवलं गेलं होतं की बा ठीक आहे बघ बरं तू करून, तुला जमतं का. सो बिकॉज ऑफ दॅट रिझन ऑल दीज थिंग्स जनरली गॉट इन्व्हेंटेड बाय फॅराडे. फॅराडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. रात्रभरात फॅराडे एक सेलिब्रिटी सायंटिस्ट बनला. नो बडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस नॉर एज्युकेशन. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रेव्होल्युशन. आता त्यांच्या या सोशल स्टेटस आणि शिक्षणाबद्दल कोणीही काळजी करत नव्हते. बिकॉज व्हॉट ही डीड or what he had done was extraordinary, and because of that reason this young man had created a revolution. यांनी एक क्रांती घडवून आणली होती. One would think as a teacher Davy was happy at a pupil's achievement. वन वुड थिंक, एखाद्याला वाटेल की बा ॲज अ टीचर डेवी आनंदी असेल, कारण की त्यांचा जो विद्यार्थी होता फॅराडे, त्याने जे काही प्राप्त केलं होतं त्यामुळे एखाद्या शिक्षकाला आनंद वाटायला पाहिजे होता. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. पण वास्तविकतेत डेवी जो होता त्याला ईर्ष्या वाटत होती. ही वॉज फिलिंग जेलस अबाउट द अचिव्हमेंट फॅराडे गॉट. पीपल स्टार्टेड टेलिंग डेवी दॅट ऑल हीज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅराडे हिमसेल्फ. लोक सांगायला लागले की तुम्ही जेवढ्याही डिस्कवरीज केल्या आहेत त्यापैकी सगळ्यात बेस्ट डिस्कवरी म्हणजे फॅराडे आहे. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि हे ऐकून ते आणखी जेलस फील करायचे. अँड अँग्री डेवी गेव फॅराडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आणि फॅराडेला मग मुद्दाम डेवी काहीतरी असं इम्पॉसिबल टास्क त्याने दिलं की जे त्याला नेहमीसाठी दूर करेल आपल्यापासून किंवा त्या कामातून दूर करेल. ही हँडेड हिम ए पीस ऑफ बेवेरियन ग्लास. त्यांनी एक तुकडा दिला बेवेरियन ग्लासचा, विच वॉज यूज्ड ॲज अ लेन्सेस इन टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप. ज्याचा वापर टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपमध्ये लेन्स म्हणून केला जातो. अँड आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्यांना म्हटलं की तू याचं जे काही मेकॅनिझम आहे, याला जे काही बनवलं गेलं आहे ते याला तू रिव्हर्स इंजिनियर कर, म्हणजे याचं उलट कर. म्हणजे हे जे बनलं आहे ते आधी जसं होतं तसं कर. Bavarian glass was manufactured by the secret complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. Bavarian glass जो बनवला जातो तो खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमध्ये बनतो आणि ज्यामुळे तो इथे रिव्हर्स इंजिनियर करणे, त्याला मूळ आधीच्या रूपात पुन्हा आणणे किंवा त्याला वेगळ्या स्वरूपात घडवणे, वेगळ्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये घडवणे, इट वॉज कम्प्लिटली डिफिकल्ट विथ द इक्विपमेंट्स विच वर ॲक्च्युली इन द लॅब. जे काही इक्विपमेंट लॅबमध्ये होते त्याने ते होऊच शकत नव्हतं. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन दिस पीस ऑफ ग्लास बिकेम द सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. तर फॅराडे यामध्ये अपयशी ठरला, पण हा जो पीस ऑफ ग्लास होता, हा जो काचाचा तुकडा होता, ही खूप महत्त्वाची गोष्ट फॅराडेच्या जीवनात बनली होती. सो स्टुडंट, हिअर वी आर गोइंग टू स्टॉप. वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.